आब्या आब्या तू आज मी आलायस. अरे काय झालं? काय झालं? अरे काय झालं? सांगतोय अरे काय केलं मी ते तर सांग. काय झालं सांगतोय तुला. या की ह्याला सांग. पकड त्याला पकड. नाही त्याला बघ. अरे मी काय केलं? मी काय केलं? अरे असं का माग लागलंय माझ्या? मागा लागलाय मला येड लागलं ना अरे मागून. अरे आब्या आजा. आब्या तिथंच थांब. थांब हा? आब्या. अरे तू आज अरे आजा काय केलं ते तरी सांग. तू मी आलायस आज. पण काय केलं? काय केलं? अरे काय केलं? काय केलं? हा? पत्र कोणी लिहिलं? तूच तर लिहायला लावलं की. मी लिहायला सांगितलं ना. अरे मग मी सांगितलं ना. काय लिहिलं मग पत्र? अरे मग पत्र तुम्ही लिहायला लावलं ते सांगितलं. हा? हे आजा बघते. आजा अरे काय केलं? आजा तिथंच थांब. आजा अरे बाजूला. आजा दगड खाली ठेव. आजा दगड लागला. अरे सलाम साहेब. आजा आजा गो. मला कंटाळतोय. आजा मारू नको. मला कंटाळतोय. आजा आजा काय? हा? आजा अरे 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 मी काय केलं ते तरी सांग. काय केलं? काय केलं? हा? हा? पत्रात काय लिहिलं सांग बरं मला. तुम्ही जे सांगितलं तेच दिलं की. मी सांगितलेलं. मी सांगितलेलं. कोणाला तरी सोबत घेऊन ये असलेला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? मी सांगितलं याला. अहो शेठ मला वाटलं तुम्ही विसरले. मी विसरलो. अहो मग मी विसरलो अहो वहिनी एवढ्या लांब नाही येणार. मला वाटलं एकटे कसे येणार म्हणून लिहिलं मी. म्हणून लिहिलं ना. अरे येड्या तू नाही ओळखत तिला. तिला काही कोणाची गरज नाही. खमके आहे ती. उद्या मी पाकिस्तानात जरी गेलो ना तरी तिथे एकटी ती. तुला काय माहितीये? तेच की मला काय माहित म्हणून लिहिलं. अरे येड्या आधी असं कारभार करायचं मला विचारायचं ना. मला विचारलास का? हा? बरं बाबा चुकलं. त्यात काय झालं तेव्हा एवढं? एवढं काय? एवढं काय? तुला माहिती आहे का आता कोण येणार आहे ते? हा? कोण? मामी येणार आहे मामी. मामी असू दे की मग चांगलंच आहे की. त्यात काय वाईट आहे तेव्हा? त्यांना बी असं बघायला मिळेल. हो त्यांना असं बघायला मिळेल नाही का? असं बघायला मिळेल. त्यांना असं बघायला मिळेल. आजा आता मारू नको. आजा त्यांना असं बघायला मिळेल. आजा मारू नको. तू आज गेलाय साहेब. आजा तू पत्र लिहून चूक केली तू. आजा आजा तू थांब. तू थांब. राणा साहेब. आब्या भैया आता काय प्लॅन आहे तुमचा? टॅलेंट आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला? आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. लग्न करण्याचा? म्हणजे मी नाही समजलो भैया. टॅलेंट तुला परत उलटा टांगून चार्ज करायची वेळ आली वाटतं. हो तसं नाही भैया. म्हणजे तुम्ही लग्न करण्याचा आणि शीतलला त्रास देण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे कारण आम्ही जयश्री बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? हो जेडी बरोबर लग्न? आता हे काय मध्येच? टॅलेंट राव कसं कळत नाही तुम्हाला? आम्हाला अपेक्षित रिॲक्शन दिला तुम्ही. तीच एकमेव व्यक्ती जी आपल्याला त्या घरात प्रवेश मिळवून देऊ शकेल. मग त्या घरचा जावई झाल्यानंतर आम्हाला कोणीच काय बोलू शकणार नाही. आमच्या डोळ्यासमोर शीतल असा चरपडताना बघण्यात जो आनंद आहे ना तो आम्हाला मिळवता येईल. मग बघू कोण काय करते. पण याचा नीट विचार केलाय का तुम्ही? सगळा विचार करून झालाय आमचा. अहो भैया आई साहेब काय म्हणतील, ताई साहेब काय म्हणतील? अहो तुम्हाला असली मोठ्या घरातली स्थळं चालून येतात. टॅलेंट यू आर नॉट गेटिंग इट प्रॉपरली. पण भैया तिच्यापेक्षा लाख पोरी मिळतील तुम्हाला. पण ती जयश्रीच का? कारण तीच शीतल बरोबर असते ना. आणि आपलं ठरलंय ना आता शीतलला बरबादच करायचं. अहो पण तिच्या घरचे तयार होतील का? होतील का? आपण भाग पाडायचं. टॅलेंट तुम्ही जयश्रीला लग्नाबद्दल काय बोललाय का? नाही नाही तिला काय नाही बोललो. तिला काय बोललं तर सगळं अवघड होऊन बसेल. आधी तिच्या घरच्यांना बाटलीत उतरवायचं. बरं भैया तुम्ही आता नीट विचार केलायस तर माझं काय म्हणणं नाही. टॅलेंट डोंट वरी आम्ही सगळा विचार केलाय. हे बघ जयश्रीनं आपल्याला वापरून घेतले म्हणजे आपल्या आजा शितलीच्या भांडणामध्ये तिने स्वतःची संधी साधून घेतली. इन शॉर्ट तिनं आपल्याला प्याद म्हणून वापरले. पण आता आपण तिला प्याद म्हणून वापरायचं. गॉट इट? गॉट इट. प्लॅन तसा चांगला आहे तुमचा भैया. मग आम्ही त्या घरात प्रवेश घेतल्यानंतर
शीतलला असं चडपडताना बघून आम्हाला इतका आनंद होणार आहे का नाही? पण भैया गावातले ए तू मला काय मूर्ख समजतो का रे? आम्ही सगळा विचार केलाय आणि हे बघ, जयश्री म्हणजे नवऱ्यानं टाकून दिलेली पोरगी. मी तिच्या बरोबर लग्न करून एक प्रकारे तिच्यावरती उपकारच करतोय. मग गावातली लोक काय म्हणतील? गावातले म्हणतील भैया साहेब जिंदाबाद. देर यू आर. आणि हेच तर पाहिजे आपल्याला. आता जास्त वेळ न घालवता तिच्या बापाला गाठलं पाहिजे. म्हणजे काय, हे कुणाला कळायच्या आतमध्ये आपलं ते काम झालेलं असेल. हा अब आएगा मजा. भारी ना. प्रेम काव्य स्पर्धा आणि कवी संमेलन आहे. तर माझी कविता सादर करणार आहे. तू येशील? हा येतो की. परवाच आहे ना संमेलन? हो. आणि कसं आहे ना, माझ्या कविता समजून घेणार समोर असेल तर मलाही धीर येईल ना म्हणायला. आता तर मी फिक्स मध्ये येत असतो. तिथं मला माझी कविता तर भेटेल ना. कोण कविता? ओळख बघू. तूच सांग की. बर, हा एक पोरगी चष्मा घालते ती आणि कविता पण करते. तीच आहे माझी कविता. ठेवू का? ठेवते सोय. बर ठेव. भेटू मग कविते. काय? म्हणजे कविते संमेलनात भेटू असं म्हणलं मी. बाय. बाय. सरिताचा फोन. सरिताचा फोन आला. डिगिरी 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 डिगिरी. रावल्या. बोल शीतल बेटा बोल, क्या हुआ? हिंदी? मग मैं जब खुश होता हूँ तो हिंदी में ही बोलता हूँ. मेरे को एक काम है. जो पाहिजे हो मांग बालिके, मिल जाएगा. खरंच होय? हो. मग तू माझ्या बरोबर उद्या आसामला चल. हाँ चलते ना. हा. काय कुठं? आसामला होय? अयो एवढं काय त्यात? अगं असं कुठं मधनच असतं होय आसाम? हा आजच्या आठवणी त्या काय? अरे त्यांनीच बोलवून घेतलंय. त्यांना तिथं फॅमिली क्वार्टर मिळणार आहे. अगदी 10-15 दिवसांसाठी मला बोलवून घेतलंय तिथं. 10-15 दिवस होय? भारीच की मग. होय ना. मग चल आपण फिरू, मजा मस्ती करू, लईच धमाल करू बघ. हा